फॉर्म भरलाय तर आता अभ्यास कसा करायचा आहे, कुठले पुस्तक वाचायचे, किती वेळ अभ्यास करायचा आहे, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, पेपरचा अभ्यास परिपूर्ण कसा झाला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे ज्या मी केल्या होत्या. आणि पहिल्याच भरतीत मी मुंबईतून तिसरा आलो, हेच तुम्हाला मी सांगणार आहे. 100% मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि एकदम महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या स्वतः केलेल्या आहेत त्याच सांगणार आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. आज महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अभ्यास कसा करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला महत्वाचे म्हणजे 4 विषय: गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि आपलं जीएस म्हणजे जनरल सब्जेक्ट. त्यामध्ये सगळं आलं: इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, खूप सारे म्हणजे विषय येतात त्यामध्ये. ह्या सर्व विषयाचा आपण प्रॉपर अभ्यास कसा केला पाहिजे. मग आपल्याला, आपण समजा तुम्ही आता कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरलाय, त्या जिल्ह्याला क्वेश्चन पेपर पाहिजे. मग ठीक आहे, 2018 पासून चेक करा किंवा डायरेक्ट 17 पासून चेक केला तरी काही प्रॉब्लेम नाही. 17ची क्वेश्चन पेपर 18, 19, त्यानंतर 21 आणि 23 हे 5 क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे, तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय. हा, मग तिथं कुठला, मग जीएस चे किती प्रश्न आले 17ला, 18ला किती आले, 19ला किती आले, 21 आणि 23. मग फरक काय झालाय, पहिले विचारत कसे होते, आता कसे विचारतात आणि आगामी कसे विचारू शकतात, हे आपल्याला त्यावरून अंदाज येईल. त्यामुळे मित्रांनो, व्यवस्थित आपल्याला ते नियोजन करायचंय. मग तुम्ही मराठीला पण तेवढाच टाइम द्यायचा, प्रत्येक टॉपिक आपला क्लिअर झाला पाहिजे. जे तुम्ही इथून मागं वाचलंय त्याला सध्या रिव्हिजन द्यायची. हा ठीक आहे, तुमचा एखादा टॉपिक वीक आहे, तुम्हाला वाटतंय माझा संधी हा टॉपिक मला जमत नाही मराठी व्याकरणात, तर मग संधीवरती आपल्याला व्यवस्थित वाचायचंय. ज्याला समजलाय त्याला विचारून घ्या किंवा युट्यूब वरती खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे तुम्ही क्लिअर करा आणि तो टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा आहे. नाहीतर मग मी संधी ऑप्शनला ठेवतो किंवा मला हा टॉपिक जमत नाही, मग मी त्यावरती दुसरा विषय क्लिअर करतो आणि त्याला थोडं मी मागे ठेवतो. तर मित्रांनो, त्यावर जर प्रश्न पडला, जर 1-2 मार्कांनी आपण राहिलो, तर मग आपल्याला काहीही फायदा होणार नाही एवढा अभ्यास करून.